अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून जागेच्या वादातून देहरे हत्याकांड घडलंय. या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगलधाम परिसरातील बालाजीनगरमध्ये ही घटना घडली. शेजाऱ्यांनीच मायलेकावर सबलीने वार करत त्यांची हत्या केली. देवानंद लोणारे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की 300 फूट खुल्या जागेच्या वादावातून ही देहरे हत्याकांड घडलं आहे. शेजाऱ्यांना आई आणि मुलावर सबलीने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मंगलधाम कॉलनी परिसरातील बालाजीनगरमध्ये ही घटना घडली. विजय देशमुख व देवानंद लोणारे एकमेकांच्या शेजारी राहतात. त्या दोघांच्या घरांच्या मध्ये असलेल्या 300 फूट खुल्या प्लॉटवरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरू होता. काल देवानंद लोणारे यांनी सूरज देशमुख हा कामावर निघाला असताना वाद घातला. यावेळी वादाचे रूपांतर भांडणात झाले. देवानंद लोणारे यांनी सूरजला लोखंडी सबलने जोरदार प्रहार केला. सूरजला वाचवायला आलेल्या आईवर देखील त्याने प्रहार केला. या घटनेत सूरज देशमुख व त्याची आई कुंदा देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील विजय देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यासह संपूर्ण पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून फरार झालेले आरोपी देवानंद लोणारे याला पोलीस पथकाने अटक केली आहे. घटनेबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.